आज धारूर तालुक्यातील चिंचपूर या गावचे नामांकित व्यक्तिमत्व तथा या राज्याच्या महसूल विभागामध्ये तलाठी म्हणून कार्यरत असणारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदर्श शांत संयमी आणि पाण्यासारखा निखळ चेहरा मनुष्य या बीड जिल्ह्याच्या भूमीवर धारूर तालुक्याच्या धर्तीवर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सणे आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आणि सार्वजनिकच्या माध्यमातून सतत अग्रेसर असणारे आणि आपल्या हातून काहीतरी चांगले घडावे हा उदांत हेतू मानाशी बाळगुंजने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्त्याने चिंचपूर या गावचे रत्न सन्माननीय श्री हरिजी लांबसाहेब यांचा जन्मदिन असल्यामुळे आपण हे लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून पाहू शकता की विवेकानंद मुलांचे गुरुकुल धारूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देऊन साजरा करण्यात आला। कारण कोणताही मोठा गाजावाजा न करता, कारण श्री हरिजी लांबसाहेब यांच्या संसारामधून सोन्याचा धूर निघतो, परंतु हे ते अहंकार गर्व न आणता सदैव आपल्या हातून चांगले कार्य घडवण्यासाठी ते अग्रेसर असतात। तरी साहेबांचा पुढील आयुष्य सुख समाधानी आणि भरभराटीचं जावं म्हणून ह्या चिमुकल्यासह मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। कारण महसूल विभागातील अत्यंत शांत संयमी आणि कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ख्याती आहे आणि या धारूर तालुक्याचे रत्न म्हणून कारण एक ख्यात नाव लौकिक मिळवले नामवंत व्यक्तिमत्व म्हणून धारूर तालुक्याच्या पटलावर, राजकीय पटलावर असतील, सामाजिक कार्याच्या पटलावर असतील, अत्यंत म्हणजे नामांकित मिळवलेले व्यक्तिमत्व म्हणून श्री हरिजी लांबसाहेब यांच्याकडे पाहिजे। साहेबांना आपण विचार, साहेब आज आपला मोठ्या थाटामाटामध्ये विवेकानंद मुलांचे गुरुकुल धारूर या ठिकाणी मुलांना शालेय साहित्याचे वाटप देऊन आणि मान्यवरांच्या माध्यमातून आपले आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील यांनी जन्मदिन साजरा केलेला असल्यामुळे या जन्मदिनाचे औचित्य साधून आज आनंदाचा दिवस असल्यामुळे आपण काय सांगता? आज खरं पाहता हा जन्मदिवस माझा जे साजरा करीत आहेत ह्याचं सगळं श्रेय ज्यांनी नियोजन घडवून आणलं त्याच्यामध्ये आमचा मुलगा असेल, पुतण्या असेल आणि बाकी त्या साठे सर आहेत आणि तसेच तुम्ही तिडके पत्रकार यांच्या कुराडे साहेब आहेत माझ्याबरोबर, तर माझे उपसरपंच आहेत महादेव साखरे, ह्या सर्वांच्या सहकार्यातून आज तुम्ही वाढदिवस साजरा करतात, त्याबद्दल मला फार आनंद आहे। आणि त्यातली त्यात एका शाळेतील जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहातली मुलांसाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये आज जो वाढदिवस साजरा होत आहे त्याचा मला मनापासून आनंद आहे आणि असाच कार्यक्रम इथून पुढे सुद्धा सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम होतील एवढी अपेक्षा बाळगतो। तलाठी साहेब, आपलं अभिनंदन करण्यात येत आहे। कारण कोणताही गाजावाजा न करता आपण अतिशय म्हणजे चांगला उपक्रम हाती घेऊन हा जन्मदिन साजरा होतोय, या साजरा होते हा बहुमान आपल्या चिंचपूर गावचाच नव्हे तर या धारूर तालुक्याचे रत्नमानन सदैव आमच्या संपर्कात असून आम्ही देखील आमचे कर्तबगार श्री हरिजी लांबसाहेब यांचा जन्मदिन साजरा करीत आहोत। हा जन्मदिन साजरा होत असताना आपल्याला आनंद होतोय, त्याच्या माध्यमातून काय सांगताय? आनंद होत आहेच की आज सर्वसामान्य मुलांमध्ये अगर जे होतकर उद्याच्याला मुलं होतकर होणार आहेत त्यांनी एक आदर्श राहील किंवा आपण बी काहीतरी कुठल्या तरी पदावर जाऊन आपलं सुद्धा असंच सार्वजनिक ठिकाणी अगर एखाद्या मुलांमध्ये आपला बी वाढदिवस साजरा व्हावा त्यांना एक प्रेरणा मिळेल एवढं मी सांगू शकतो। महसूल या राज्याच्या महसूल विभागामध्ये कार्यरत असणारे श्री हरिजी लांबसाहेब यांचा जन्मदिन असल्यामुळे विवेकानंद मुलांचे गुरुकुल धारूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून साहेबांचा जन्मदिन साजरा करण्यात आला आणि सर्वांच्या वतीने साहेबांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे भरभराटीचे जाऊन आरोग्यमय जावं, आयुष्यमान भव अशा शुभेच्छा सर्वांच्या माध्यमातून आज जन्मदिन साजरा होत असणारे धारूर तालुक्यातील चिंचपूर या गावचे आदर्श तलाठी अधिकारी तथा महसूल विभागातील कर्तबगार नामवंत व्यक्तिमत्व श्री हरिजी लांबसाहेब यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत। पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरच, बीड।